सध्या सर्वत्र असलेली वाढती महागाई, पिकांना अपेक्षित भाव न मिळणं, अशातच रासायनिक खतांचे वाढलेले दर यामुळं शेतकऱ्यांना शेती करणं परवडत नाही. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही जण नवीन प्रयोग करतात आणि त्यात यशस्वी देखील होतात. हातकणंगले तालुक्यातील येळगुडमधील शेतकरी अनिल माणगावे हे त्यापैकीच एक म्हणावे लागतील. त्यांनी चक्क काश्मीरमध्ये पिकत असलेली सफरचंद आता येळगुडमध्ये पिकवली आहेत. अनिल माणगावे यांची वडिलोपार्जित 3.5 एकर शेती आहे. त्यामध्ये त्यांनी 3 एकरात ऊसाची लागवड केली असून अर्ध्या एकरात सफरचंद, चिक्कू, आंबा, शेवगा, कांदा, लसूण यासारखी आंतरपिकं घेतली आहेत. सफरचंदाची शेती त्यांनी सध्या प्रायोगिक तत्वावर केली असून त्यामध्ये त्यांनी 50 झाडं या ठिकाणी लावली आहेत. यातील प्रत्येक झाडाला 35 ते 40 फळं लागत आहेत. आता एका झाडापासून साधारण 5 ते 7 किलो उत्पादन मिळतंय. या सफरचंदाच्या बागेला त्यांनी शेणखतासारखी बिन केमिकलची खतं वापरली आहेत. सध्या येणारी सफरचंद ही बाजारपेठेत न विकता ते मित्र, नातेवाईक आणि भेट देणाऱ्या नागरिकांना खाण्यासाठी देत आहेत. ही सफरचंदाची झाडं 45° तापमानाला सुद्धा टिकू शकतात. त्यामुळं आपल्याकडील वातावरणात त्या झाडांना चांगली फळं लागत आहेत हे सिद्ध झालंय. ही सफरचंदाची बाग पाहण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यांसह कर्नाटकातूनही शेतकरी या बागेला भेट देत आहेत. जे शेतकरी शेती परवडत नाही असं म्हणतात, त्यांच्यासमोर अनिल माणगावे यांनी नवीन प्रयोग करून एक आदर्श निर्माण केला आहे. सर्व शेतकऱ्यांनी यासारखे नवीन प्रयोग करून शेतीला चांगले दिवस आणावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे. सध्या आपण जी सफरचंद पाहतोय ती काश्मीरमधून नसून तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील येळगुडमध्ये सध्या सफरचंदाची शेती पिकवली आहे आणि ते शेतकरी आहेत अनिल माणगावे. त्यांनी स्वतःच्या 20 गुंठ्याच्या शेतीमध्ये आंबा, सफरचंद, शेवगा यासारखी अनेक पिके घेऊन भरघोस उत्पन्न घेत आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया, पारंपरिक शेती सोडून त्यांनी सफरचंदासारख्या जी काश्मीरमध्ये झाडं आहेत ती आपल्या चक्क कोल्हापुरात लागवड करून जे पीक घेत आहेत त्याबद्दल त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. पारंपरिक शेती सोडून तुम्ही चक्क कोल्हापुरात सफरचंदाची शेती केला आहे, याबद्दल काय सांगू शकताय? शेती पुरवडना, ऊस वगैरे इकडं तिकडं, त्याच्यामुळं गडी माणसं मिळेनात. नवीन काहीतरी करायचं, नवीन संकल्पना करायची म्हणून मी सफरचंदची झाडे थोडी इकडे आणून लावून बघूया म्हटलं, तर ती लावली, सक्सेस झालेत, चांगले आहेत, फळं वगैरे लागलेले आहेत. तर ह्या आमच्या झाडाला आता सफरचंद म्हटलं तर एका झाडाला 35-40 फळं लागलेले आहेत. आता फळाचं वजन म्हणजे झाडाचं वजन म्हटलं तर एक 7-8 किलोपर्यंत आता निघू शकतं. तर ह्यामुळे ह्या वर्षी परवडते. पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा कटिंग करून आणि परत जास्त फळं लागतील त्यावेळेला 10-15 किलोच्या पुढं फळ एका झाडाला लागेल. ह्याचबरोबर मी केशर आंबा एक 210 झाडं लावलेले आहेत, शेवगा लावलेला आहे. आंतरपीक म्हणून मी ह्याच्यात कांदा, लसूण, भुईमूग अशी आंतरपिकं ह्याच्यात घेतो आहे. त्याचाही खर्च ह्याच्यातून निघून जातो आहे. जी सफरचंदाची शेती केला आहे त्याला काश्मीरचं हवामान आणि कोल्हापूरचं हवामान यामध्ये काही बदल झाल्यामुळे तुम्हाला फरक जाणवतोय का पिकामध्ये? काही नाही, ही झाडं जी हुडकून आणलेली आहेत ती 45°C म्हणजे असं तापमान पेलतील अशीच ह्या पद्धतीची झाडं हुडकून आणलेली आहेत. हिची जात एक अण्णा म्हणून आहे आणि एक नाईन म्हणून आहे. ही 2 झाडं आणलेली आहेत आम्ही. त्याच्यामुळं काय इकडं काय त्याला काय परिणाम झालेला नाही आहे. तर यावर्षी तुम्हाला या फळझाडातून काही उत्पन्न मिळालं असं? नाही, ह्यावर्षी काय फळं लागली, मित्रमंडळी, पै पाहुणे ह्यासनीच देऊन सगळं संपवलेलं आहे. की पारंपरिक शेतीपेक्षाही काहीतरी नवीन संकल्पना राबवून आपण शेतीतून भरघोस पीक घेऊन उत्पन्न वाढवू शकतोय. तर ज्या शेतकऱ्यांना वाटते की शेती परवडत नाही आणि शेती बंद करून बाहेर नोकरीला गेलेलं चांगलं, तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी अनिल माणगावे हे एक उत्तम आदर्श निर्माण करत आहेत. येळगुडहून एस न्यूजसाठी राजेंद्र शिंदे.